महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 5वी मराठी माध्यमातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयाविरोधात आज डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। हा निर्णय महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेवर आघात करणारा असून तो राज्यघटनेतील मूल्यांशी विसंगत असल्याचे युवा महासंघाने स्पष्ट केले। युवा महासंघाच्या केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की हिंदीसह सर्वच भाषांचा आम्ही सन्मान करतो, मात्र मातृभाषा मराठीला डावलून दुसऱ्या भाषेची सक्ती करणे योग्य नाही। ही भाषा महाराष्ट्राचा आत्मा आहे, तिच्या अस्मितेला नख लागू देणार नाही। त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी लादली जाणार नाही असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून याआधी आश्वासन देण्यात आले होते, मात्र अलीकडेच राज्य सरकारने 20 विद्यार्थ्यांची अट घालून हिंदी शिकवण्यासंबंधीचे शुद्धीपत्रक काढल्याने विरोधाला तोंड फुटले आहे। सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष साथी विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। शिष्टमंडळात विक्रम कलबुर्गी, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे, अमित मंचले, सनी आमाटी, किशोर झेंडेकर, पांडुरंग म्हेत्रे यांचा समावेश होता। संघटनेचे राज्य सचिव कॉम्रेड दत्ता चव्हाण यांनी यावेळी सांगितले की मराठी माध्यमातील शाळांची अवस्था आधीच दयनीय आहे। शिक्षकांची कमतरता, सुविधे अभावी शाळा बंद पडत आहेत। या पार्श्वभूमीवर मराठी शाळांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असताना सरकार हिंदी सक्तीची करत आहे, हा जनतेशी धोका आहे। DYFI ने स्पष्ट इशारा दिला आहे की जर सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची जबाबदारी ही संपूर्णपणे शासनाची असेल। आताच सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना DYFIच्या वतीने सध्या महाराष्ट्रामध्ये जी हिंदी भाषेची सक्ती केली जाते त्याच्या विरोधात या ठिकाणी आमच्या शिष्टमंडळाच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे। सरकारपुढे आमचं एकच मागणं आहे, महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांच्या अस्मितेला तुम्ही नख लावू नका आणि हिंदीची सक्ती करू नका। प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्या पाल्यांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या मुलांचा सर्वांगीण बौद्धिक विकास होण्यासाठी मराठी भाषेपेक्षा दुसरी कोणती भाषा सुकर नाही असं आमचं म्हणणं आहे। म्हणून सरकारने तात्काळ हिंदी भाषेची सक्ती मागे घ्यावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात उतरू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।